भुसावळ येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात सुरू असलेल्या 7 दिवसीय रामकथा महोत्सवाला दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाला। कथावाचक मदन मोहन महाराज यांनी रामचरित्रमानसमधील जीवन तत्वे उलगडत विश्वासाच्या शक्तीचं महत्त्व अधोरेखित केले। आपल्या प्रवचनात मदन मोहन महाराज म्हणाले की रामचरित्रमानस हा केवळ ग्रंथ नसून ते विश्वासाचे प्रतीक आहे। पूर्ण श्रद्धेने माणसाचे श्रवण केलं तर माणसाच्या जीवन प्रवासाला विश्राम म्हणजेच खरी शांती प्राप्त होते, असं त्यांनी सांगितलं। दुसऱ्या दिवशी कथेत भगवान शिव व माता पार्वती यांच्या विवाहाचा प्रसंग अत्यंत भावपूर्ण पद्धतीने सादर करण्यात आला। मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या सजीव देखाव्यांनी वातावरण भक्तिमय केलं। राम जन्मोत्सवचा आज सोहळा। महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी नारद मोह प्रसंगासह मंदिर परिसरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे। यासाठी आयोजन समितीने सर्व तयारी पूर्ण केली असून भाविकांमध्ये उत्सुकता आहे। यांची होती उपस्थिती। या सोहळ्याप्रसंगी राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, मयूर नागोरी, गोटू लाहोटी, गोविंद हेडा, राजेश लड्डा, दीपक काबरा, राजीव चांडक, सोना काबरा, मीना अग्रवाल, वीना लाहोटी, अयोध्यदेवी मंत्री, प्रिया अग्रवाल, निर्मला चौधरी उपस्थित होते। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल श्रीरंग सुरवाडे, जळगाव।